रामकृष्ण हरी माऊली जय हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज 8व्या दिवशी पुणे जिल्ह्यातील मुक्काम संपून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मानवंदना दिली जाते. ती मानवंदना काय असते हे आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल, कशी मानवंदना असते? पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना सातारा पोलीस दलाच्या वतीनं व सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही माऊलींचं या ठिकाणी स्वागत करतो. स्वागत करण्यापूर्वी ते नीरा स्नान झाल्याबरोबर या ठिकाणी त्यांचं जिल्ह्यात आगमन होतं. बँक ऑफ महाराष्ट्रासह मिळवा सुरक्षा आणि समृद्धीचा आनंद. 366 दिवसांच्या ठेवीवर मिळवा 7.65% आकर्षक व्याजदर. तुमची बचत वाढवण्याचा स्मार्ट मार्ग. आजच तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या. बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक. आगमन झाल्यानंतर आम्ही एक अधिकारी आणि 20 अंमलदार यांच्या टोळीनं आणि सोबत 15 बँड अंमलदारच्या साह्यानं आम्ही त्यांना सशस्त्र टोळीचं मानवंदना देतो. ही मानवंदना त्यांच्या सन्मानार्थ ह्या ठिकाणी मानवंदना दिली जाते. बरं, हे मानवंदनेसाठी कर्मचारी जे आहेत त्यांची निवड कशी? मानवंदनेसाठी कर्मचारी ही अशी एक निवड प्रक्रिया काय नसते. फक्त पोलीस मुख्यालय येथील सशक्त जे जवान असतात त्या जवानाचं यामध्ये समाविष्ट केले जातं आणि पोलीस मुख्यालय येथील बँड पथक त्या ठिकाणी नेमणूक केली जाते. बँड पथकाद्वारे त्यांना धून वाजवून मानवंदना दिली जाते आणि सलामी पथकाद्वारे त्यांना सलामी शस्त्र करून मानवंदना दिली जाते. काय काय वाद्य असतात पथकामध्ये सलामी देताना? मोठा ढोल असतो, वारका ढोल असतो, ट्रम्पेट असतं, क्लारिनेट असतं, एकुनियम असतो. याआधी तुम्ही कधी सहभागी होता या पथकात? होतो. कसा असतो सोहळा? 25-30 वर्ष झाला आम्ही इथंच असतो. तुम्ही बरेच वर्ष झाले इथंच असतो. काय आनंद वाटतो का माऊलीचा? माऊलीचा आनंद नेहमीच वाटतो. आपण याआधी कधी पथकात सहभागी झाला होता की पहिलीच वेळ आहे? नाही, खूप वेळा सहभाग घेतलेला आहे. ही माझी 4थी वेळ आहे. कसं काय आनंद वाटतो का माऊलीचा? खूप आनंद वाटतो. प्रत्येक वेळेस यायची इच्छा होते. प्रत्येक वेळेस सहभागी वाटतो. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज निरास्नान होऊन पुणे जिल्ह्यातील मुक्काम संपवून आता सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचणार आहे. तसेच आजचा मुक्काम हा लोणंद या ठिकाणी असणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पाडेगाव.